सरांना राजकीय जीवनासाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण असं म्हणतात की देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, देणाऱ्याने इतके द्यावे की एक दिवस त्या देणाऱ्याचे हातच घ्यावे असं नेहमी म्हणलं जातं. तर सरांना या ठिकाणी आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि विनंती करूया की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. त्यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळूया. प्रथम आपण सन्मान करूया या ठिकाणी सरांसोबत आलेले किरीम ग्रामपंचायत सन्मानित सदस्य ॲडव्होकेट दिनेशजी चांदोरकर सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. चल चांदोरकर सरांना विनंती आपण यायचं आहे जिथे त्यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी येस आमचे सूत्रसंचालक अर्थात लाईक कप्तान सर यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचं इथे आपण पाहिलं प्रेमाची भेट म्हणून शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित केलं. काल अनेक पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून आले आणि त्यांचा सत्कार आपण केला. आजही आपण पाहता अंतिम रात्र आहे, मेगा फायनल आहे आणि या ठिकाणी अनेक पाहुणे या ठिकाणी येतील. आपल्या विभागातले आणि बाहेरचे देखील पाहुणे मंडळी तुम्हाला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी आपण जाऊया पुन्हा एकदा लाईक कप्तान सरांकडे जे या स्पर्धेचे सूत्रसंचालक आहेत आणि इथे आपण चांदोरकर सर उपस्थित आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जात. प्रेमाची भेट म्हणून शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे चांदोरकर सरांसाठी, ज्यांनी अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी योगदान दिले. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आपण पाहणार आहोत ते किम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य ॲडव्होकेट दिनेशजी सौष्टी सर. समतकूर सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. समतकूर सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ॲडव्होकेट दिनेशजी सौष्टी साहेब क्रीम ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सदस्य आहेत. शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आपण त्यांना सन्मानित करत आहोत. विधी शाखेमध्ये खूप चांगलं योगदान आपण या नेहमी पाहायला मिळतं ते ॲडव्होकेट साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांना इथे सन्मानित केलं जाते. हे अर्थातच अलिशान सोगावचं निश्चित मोठं योगदान आहे. टाळ्यांचा गडगडाट व्हायला पाहिजे. सरांचं स्वागत होते. शाल, पुष्प या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर पुढच्या सत्कारामध्ये सचिनजी घाडी सरांचे बंधू प्रवीणजी घाडी सरांना इथे आपण सन्मानित करत आहोत आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मुनावरजी कोर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण घाडी सरांना इथे सन्मानित करावं. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी आलिशान सोगाव वर्ष 12व या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे या ठिकाणी आवाज ऐकूया. यश मापगावकर, चला आपण सुरुवात करावी. यस यस, धन्यवाद काका म्हात्रे. आपण पाहतोय जिथे वर्सोली संघाचे गोलंदाज येऊन गोलंदाजी करतील, बागडा संघाचे फलंदाज खऱ्या अर्थानं पहिला फलंदाज बाद तर होतोय ते येऊन फलंदाजी करतील. तत्पूर्वी निखिल पडते हे नाव थोड्या वेळासाठी थांबतंय, घेऊन चालतो माझा साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. धन्यवाद यश. थँक्यू सो मच निखिल पडते यांचा आवाज आपण ऐकत होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी करत आहे. आलिशान कप 2025 एक स्वप्न बघितलं होतं,
त्यावेळेस एक गप्ताने की आपल्या विभागामध्ये एक स्पर्धा व्हावी आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीने त्यांनी भरवली, ज्या माध्यमातून अनेक वर्ष ही स्पर्धा चालली, गेल्या 12 वर्षांमध्ये या स्पर्धेचा आलेख इतका वाढला ना, तर अलिबाग नव्हे तर अख्ख्या इंडियामध्ये ही स्पर्धा प्रसारित झाली. मॅचकडे आपण वळत आहोत, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाईल. एका बाजूला आपण बघतोय जयमान बागदांडा, दुसऱ्या बाजूला राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली. दोन्ही संघांना समान शुभेच्छा आहेत. सामना जर आपण बघितला तर या ठिकाणी 5 षटकांचा आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन इयर. प्रोलिंगच्या माध्यमातून आपण सामने कव्हर करतोय आणि वळूयात मॅचच्या दिशेला. आल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या चेंडूवरती मात्र लाऊड अपील. यस इट इज. पंचांनी ते अपील उचलून धरलंय आणि मैदानावरतून फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. फार मोठी विकेट. पहिल्या चेंडूवरती वाईड होता, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर पुन्हा अवंतर आणि त्यानंतर पुन्हा एकदा तीच मालिका मैदानावरती वारंवार पाहायला मिळते. एक विकेट आणखीन एकदा. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती असताना आलिशान कप 2025चा थरार. थोड्याच वेळामध्ये आपण या मैदानावरती ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमधले अनेक प्लेयर्सला बघणार आहोत. फार मोठे खेळाडू मैदानावरती उतरतील, त्यांचा चाहता वर्ग मैदानावरती थांबलेला पाहायला मिळेल. त्यामुळे या मैदानावरती तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आता व्हायला सुरुवात झाली आहे. सामना क्रमांक 2 आजच्या रात्रीमधला. धावा या ठिकाणी आत्तापर्यंत 2 आल्यात आणि त्या सुद्धा अतिरिक्त स्वरूपामधल्या होत्या. प्रत्येकाने आपापली सीट आत्ताच बुक करून ठेवा, कारण नंतर तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही. कारण तुम्ही पाहताय आलिशान कप 2025 एक फार मोठं आयोजन. सर्व कोर कमिटी टीमचं मी या ठिकाणी सुरुवातीला आभार प्रदर्शित करेन, कारण त्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी ही आम्हाला दिली गेली. आणि पुन्हा एकदा वळूयात सामन्यांच्या दिशेला. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण जर पाहिला ना तर मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान उभा ठेवला आहे. दुसरा क्षेत्ररक्षक वाईडिशच्या लॉंग ऑफला स्थित आहे आणि याच दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही घरबसल्या स्पर्धा बघताय ना, तर प्रोलिंग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू सुद्धा नका, कारण केवळ 90 सबस्क्रायबर त्यांचे राहिलेत. 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ते पार पाडणार आहेत. पुन्हा एकदा वळूयात गोलंदाजाच्या दिशेला. प्रतीक शिवा बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय प्रथमेश पाटील. स्ट्राईकवरती प्रथमेश पाटील, गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक शिवा. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा समान आहेत. गोलंदाज तयार. तर या चेंडूवरती मात्र आउट ऑफ द ट्रॅक चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय पुरुषोत्तम भगत आहेत, त्यानंतर मोहम्मद बकवाल. दोन्ही सक्षम आणि चतुर पंच. हे पंच अलिबाग क्रिकेट, रायगड क्रिकेट असोसिएशन अनेक मोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मी यावेळेचा फटका ऑन द राईज, ऑन दी अप. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. समोर खेळलाय फटका, सीमारेषा पार येतोय. उत्तुंग षटकार. आज जर निखिल आपण बघितलं ना तर आज ISPL ची फायनल सुरू आहे. माझी मुंबई विरुद्ध श्रीनगर या 2 मोठ्या टीम्स मध्ये बिग बॅटल तिथे देखील सुरू आहे. आणि नक्की आपण आशा करूयात की माझी मुंबई त्या ठिकाणी तो सामना जिंकेल. तर पुन्हा एकदा वळूयात सामन्याच्या दिशेला. आलिशान कप मधला हा फटका मैदानावरती आलाय. 9 धावा धावफलकावरती. वेलकम 6 आक्रमण केलंय. आतापर्यंत जर बघितलं तर प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून हा धमाका आपण बघितला होता. कमबॅक मैदानावरती पाहायला मिळणार का हे सुद्धा बघायला मिळेल, कारण मॅच मध्ये गिव्ह अँड टेक आहे. जेव्हा तुम्ही मैदानावरती उतरताना तेव्हा समोरचा खेळाडू सुद्धा एक गेम प्लॅन घेऊन मैदानावरती उतरतो. तेच तर चेंडू मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन हिअर. पंच निर्णय आमच्यापर्यंत देतील. चेंडू पडल्यानंतर नक्की कोणत्या दिशेला योग्य आहे का की अयोग्य आहे, दोन्ही पंच या ठिकाणी निर्णय घेतील. हे अगदी बरोबर आहे असं मला वाटतं, कारण कोणत्याच संघाचं नुकसान या स्पर्धेमध्ये नाही झालं पाहिजे. प्रत्येक संघ जो मैदानावरती उतरला ना त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपण विचार केला तर जिंकण्याची उमेद असते. फार मोठी एंट्री फीज भरून एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते खेळत असतात. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर मैदानावरती एक डिसिजन सुद्धा मॅच बदलू शकतो. तर आतापर्यंत आपण बघितलं तर 121 धावा
षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना आपण बघत आहोत प्रतीक शिवाच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत एक षटकार देखील आपण बघितलाय. या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं तर 5 षटकांमध्ये किती धावा प्रेडिक्ट होऊ शकतात तर मी सांगेन 5 षटकांमध्ये 60 धावा तुम्ही मैदानावरती बनवा, मग समोरच्या संघावरती तुम्ही दडपण आणू शकता. चला मॅच सुरू करा. तर आपण बघतोय जिओ हॉटस्टार वरती सामना सुरू आहे. 121 धावा श्रीनगरने बनवल्यात आणि आतापर्यंत 27 धावा माझी मुंबई संघाच्या आहेत. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजेच ISPL आणि अगदी त्या माध्यमातून याची स्पर्धा माझी मुंबई जिंकावी असं मगाशीच मी म्हणालो होतो. पुन्हा एकदा वळूयात सामन्याच्या दिशेला. धावा 11. या चेंडूवरती अपील मैदानावरती केली होती, मात्र त्या अपील मध्ये उत्साह जास्ती होता. पहिलं षटक जेव्हा प्रगतीपथावरती आलाय ना तर पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या लागते ते म्हणजेच 11 धावा. 1 और 1 11 अशा पद्धतीनं हे पहिलं षटक या ठिकाणी आपण बघितलं. 11 धावा धावफलकावरती आल्यात. त्यानंतर आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 विकेट या ठिकाणी मैदानावरती प्रतीक शिवाला मिळाल्या. म्हणजे पहिल्या षटकासाठी प्रतीक शिवा जो आला होता ना तो मैदानावरती केवळ विकेट घेण्यासाठी आला होता असं मी म्हणेन, कारण कर्णधाराचा विश्वास होता प्रतीक शिवावरती. विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून प्रतीक शिवाकडे पाहिलं होतं आणि याच दरम्यान 11 धावसंख्येवरती 2 विकेट अशा पद्धतीनं अशा रीतीनं मैदानावरती पहिला सामना तर पहिल्या मॅच मध्ये गावदी गोंधळपाडा या संघानं विजय मिळवला. राहुल पेडणेकर जबरदस्त खेळला, तो सामना त्याने जिंकलाय. आणि या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा जर आपण बघितलं ना तर आपल्या इथले स्थानिक खेळाडू सुद्धा मैदानावरती ज्या रीतीनं आत्मसमर्पण दाखवतात, मैदानावरती खेळत असताना एक चांगलं क्रिकेट हे नेहमी त्यांच्या माध्यमातून अपेक्षित असतं. अशा बऱ्याच गोष्टींचा जर उल्लेख आपण केला ना तर ते मैदानावरती नेहमीच दाखवत असतात. गोलंदाज तयार. तर परशुरामचा हा चेंडू अचंबित करणारा, सरप्राईज करणारा, या चेंडूवरती 4 मुंड्या छेद केल्या बॅट्समनला. या चेंडूवरती कोणतीही धाव नव्हती. सरळ विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये हा चेंडू गेला होता आणि त्यानंतर मात्र जर आपण बघितलं ना तर मैदानावरती धाव मिळत नाहीये. डॉट आलाय. परशुराम पाटील वरसोली गावाचा हा कोहिनूर हिरा आहे. चांगला फटका, मात्र क्षेत्र निवडलंय. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, चेंडू बॅकवर्डच्या दिशेला गेला होता. एकदा आली स्कोरबुक वरती एका धाबेनिशी 12 धावा बनतायत. म्हणजे जर सामना आपण बघितला 5 षटकांचा आहे, अशा वेळी पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येणं, मैदानावरती धावा बनवणं फार महत्त्वपूर्ण असेल. मात्र गोलंदाज या संधीचा वापर करतोय, फलंदाजाला धावा देत नाहीयेत. आणि पुन्हा एकदा फ्लडलाईट मध्ये जी स्पर्धा आपण खेळतो ना, ज्या पद्धतीने रजनी क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवतो, लाईटवेट चेंडू असतो, त्याच्यावरती खेळत असताना जे आपले सर्व खेळाडू आहेत ना दररोज निव्याच्या चेंडूने सराव करत असतात. काही मॅच मध्ये सिक्सरचा चेंडू वापरला जातो, मात्र या सामन्यामध्ये जर आपण विचार केला टेनिक्सचा चेंडू वापरला गेलाय आणि येलो लाईटवेट कलरचा चेंडू आहे, त्याच्यामुळे फरक सुद्धा पडत असतो. आतापर्यंत धावा 12, 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. मॅच या ठिकाणी कधी बदलेल, कारण क्रिकेट मध्ये कधीही काही होऊ शकतं. हे जे क्रिकेट आहे ना ते सर्वांना संधी देतं. तर यावेळचा फटका टीप स्कोअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. धमाका ब्लास्ट येतोय आलिशान कप मध्ये. बिग स्ट्रोक षटकार. या चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. आता मात्र सामना पुन्हा टर्न करेल का मन, कारण धावा बनतात 19. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना धावा बनतात 19. एका बाजूला राकेश जैन पुरस्कृत एकविरा वरसोलीची ही गोलंदाजी सुरू आहे. आतापर्यंत असं वाटत होतं की मैदानावरती धावा रोखतील, मात्र त्याच दरम्यान आणखीन एक ब्लास्ट या मैदानावरती झाला आणि साक्षीत पाटीलच्या बॅटमधून हा फटका मैदानावरती आला. साक्षीत पाटील म्हटल्यानंतर बागदांडा गावातील द बेस्ट ऑलराऊंडर. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा साक्षीची जबरदस्त फटकेबाजी आपण बघितली होती. मात्र परशुराम पाटील त्याचा चेंडू शॉट ऑफ द गुड लेंथ होता, उसळला आणि त्यानंतर मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला सुद्धा नव्हता. पडल्यानंतर अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न जेव्हा होईल ना तेव्हा मातीच्या विकेटवरती हा चेंडू पडल्यानंतर उसळेल सुद्धा. अत्यंत चांगली मशागत केली गेल्या. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, समोर क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय आणि मैदानावरतून फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. फार मोठी विकेट. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. एक अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट, एक महत्त्वाची विकेट मैदानावरती गमवतोय.
कारण एका बाजूला जेव्हा जर्मन भागदंडा संघ आहे धावा धावफलकावरती लागतात त्या म्हणजे तब्बल 20 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना परशुराम पाटील म्हणजेच अलिबाग क्रिकेट मधला परशा, ज्या परशानं यंदा भरपूर ठिकाणी स्पर्धा खेळल्या, अनेक ठिकाणी वर्सोली संघाला जिंकून दिलं आणि या मॅच मध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव आणि आपल्या टीमसाठी मैदानावरती 2 हात करण्यासाठी पुन्हा सज्ज असेल. धावा 20, विकेट आतापर्यंत गेल्या 3. 20 धावा 3 विकेट. चला लवकर या मैदानावरती उतरायचं आहे, तुम्ही वेळ लावता कारण ही जी स्पर्धा आहे ना आजचा अंतिम दिवस स्पर्धेचा आहे. जर 3 ते 4 दिवस स्पर्धा असती तर मी नक्की या ठिकाणी काही म्हणालो नसतो. मात्र 2 दिवसाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा रोमांच आहे. आयकॉन प्लेयर्स या ठिकाणी पाहायला मिळतील. यानंतर बिग मॅचेस आहेत, एका टीममध्ये 4 खेळाडू ते पाहण्यासाठी मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी नक्की आम्हाला पाहायला मिळेल, याच्यामध्ये तिळमात्र शंका माझ्या मनामध्ये नाही. धावसंख्या 20, 1 चेंडू बाकी आहे. 1 to go चा इशारा या ठिकाणी येईल. तर निखिल ट्रॉफी बघितल्यानंतर मला आठवतं इंडियन प्रीमियर लीगचा एक सीझन ज्याच्यामध्ये राजस्थान रॉयल ट्रॉफी जिंकली होती आणि अगदी सेम अशी ट्रॉफी त्या ठिकाणी होती. तर वळतोय आपण मॅचच्या दिशेला. 1 चेंडू बाकी आहे. परशुराम पाटील मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आलिशान कप 2025, एक अत्यंत महत्त्वाचं फार मोठं आयोजन, ज्या आयोजनामध्ये कोर कमिटी टीमने फार मोठी मेहनत घेतली. अनेक दिवस या मैदानावरती ते झटतात आणि त्यानंतर एखादी स्पर्धा अशी येते. तो यावेळेसचा पूल केलाय, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला सीमारेषा पार येतोय आलिशान कप 2025 मधला आणखीन एक बहारदार फटका. षटकार 2 षटक पूर्ण. धावा 26. तर आणखीन जर आपण चेंडू बघितले ना तर आणखी 3 षटक मैदानावरती बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले आता संपलाय. पाणी बॉटल मैदानावरती घेऊन जायचे आयोजकांना सूचना असेल की पाण्याची व्यवस्था मैदानावरती करा. 2 षटक संपली आहेत. धावा धावफलकावरती बनल्या त्या म्हणजे 26 म्हणजे प्रति षटकामध्ये 13. या सरासरीने मैदानावरती हे चित्र बघायला मिळतंय. प्रथमतः नाणेफेक जिंकला होता तो संघ म्हणजेच राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली संघानं वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इयर आणि अशा माध्यमातून 2 षटक संपलीत. धावा 26. त्यानंतर 3 षटकांमध्ये कमबॅक कोणाच्या माध्यमातून, कारण या मैदानावरती ना तुम्हाला 50 ते 60 बनवायलाच पाहिजेत जेव्हा तुम्ही 5 षटकांचा सामना खेळताय. आणि या अनुषंगाने निखिल जर आपण विचार केला ना सामन्यांच्या दृष्टिकोनातून तर मैदानावरती या ठिकाणी असा एखादा फलंदाज तुमच्याकडे पाहिजे तो मैदानावरती कोणत्याही क्षणी सामन्याचं रूप पालटू शकतो. आणि असा एखादा फलंदाज जेव्हा मैदानावरती येईल ना तेव्हाच या ठिकाणी तुमचा संघ जिंकेल. 2 षटकं आलीत. धावा बनल्या 26. उलयत मॅचच्या दिशेला षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा प्रतीक शिवा हे नाव मैदानावरती येते. पहिल्या षटकामध्ये प्रतीक शिवाला विकेट मिळाली होती. 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. सांघिक जर 3रं आपण बघितलं आणि वैयक्तिक 2रं अशा पद्धतीनं प्रतीक शिवाला या मैदानावरती पुन्हा एकदा प्राचारित केलं गेलंय. व्यासपीठावरती सन्मान्य मान्यवर या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत असताना आलिशान कप 2025 रजनी क्रिकेटचा थरार या ठिकाणी पुन्हा आपण अनुभवतोय. अपील केलंय, अपील होतं मात्र जर आपण बघितलं ना पिचिंग आउटसाइड ऑफ लेग स्टिक अशा रीतीनं चेंडू लेग स्टिकला सोडून जाणारा होता असं पंचांचं म्हणणं. कारण ज्या पद्धतीनं चेंडू मैदानावरती एक्झिक्यूट केला होता ना पहिल्या चेंडूवरती धाव येत नाही. धावा येतील तरी कधी हा विचार आता समालोचकांना सुद्धा पडला, कारण षटकार आणि चौकार या प्रीमियर लीगची शान आहे. आणि अशा पद्धतीनं गोलंदाजी अप्रतिम आहे. या चेंडूवरती सुद्धा आपण बघितलं अनएक्सपेक्टेड बाउन्स होता. चेंडू पडल्यानंतर उसळला आणि बॅट्समन त्यासाठी तयार नव्हता आणि त्यानंतर मात्र स्कोरबुक वरती एक धाव जी घेतली गेली ना त्या ठिकाणी स्कोरबुक वरती अर्जित करतील आमचे स्कोरर अमन कप्तान. गेले कित्येक वर्ष जर आपण बघितलं ना तर अगदी कमी वयामध्ये आज स्कोरर ही भूमिका अत्यंत जबरदस्तरित्या ज्यांनी हँडल केली असे अमन कप्तान आमच्या बाजूला बसलेत. तो वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. धावा 27 आहेत.
मॅच मध्ये षटकार चौकार आले पाहिजेत तर मॅच बनू शकेल, अन्यथा या ठिकाणी काय जबरदस्त थ्रो होता, चाबूक थ्रो मी म्हणेन. विकेट किपरच्या हातामधनं चेंडू निसटला, अन्यथा विकेट मैदानावरती आली असे. दुसऱ्या बाजूने बागदंडा संघाला विचार आता करावा लागेल, चेंडू कमी राहिलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. राकेश जैन पुरस्कृत एकविरा वळसोली या ठिकाणी ज्या पद्धतीनं मैदानावरती आक्रमण करतायत ना गोलंदाजच्या माध्यमातून, सन्माननीय मापगाव गावाचे माजी उपसरपंच चंद्रकांतजी खोत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस हा प्रयत्न केला होता, डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. धावा धावफलकावरती येतील किती? धावा 2. तर आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आल्यात. या लाईट वेटच्या चेंडूवरती खेळत असताना जर आपण पाहिलं ना तर मैदानावरती फलंदाजाचा कसब सुद्धा लागतो, कारण तो सर्व आपल्याकडे अलिबाग क्रिकेटमध्ये वारंवार नसतो. आपण या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रतीक शेवाची ग्लोरियस गोलंदाजी, या मैदानावरती समोरच्याला नेस्त नाबूद करणारी गोलंदाजी. मी चर्चा करत होतो की टेनिक्सचा चेंडू आहे, आपल्याकडे निव्याचा चेंडू असतो, 120 ते 130 ग्रॅम वजनाचा चेंडू असतो, आणि त्याच्यामुळे हा चेंडू त्यापेक्षा कमी आहे. आणि खेळत असताना किंवा फलंदाजी करत असताना फलंदाजाला सुद्धा त्या ठिकाणी अचंबित करतोय. पुन्हा एकदा लाऊड अपील. प्रतीक शिवाने या मैदानावरती सर्वांना हादरवून सोडलंय. आतापर्यंत मैदानावरती फलंदाजी करणारा फलंदाज एका वेगळ्या विचारामध्ये, एका वेगळ्या द्वंद्वामध्ये, द्विधा मनस्थितीमध्ये. 3 षटके या दरम्यान संपलीत, धावा बनल्या 30. तर या ठिकाणी आपण मगाशी आपण पाहिलेत या मोठे चषक जे आपण पाहतात की अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये लाजवील असे निश्चितच पाहायला मिळाले. ते घाडीबंधू मुनवली यांच्या माध्यमातून ते आम्हाला चषक तिन्ही मिळालेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक. आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर मालिकावीर म्हणून सायकल जे आपण पाहतात आमच्या अतिथी समोर बरोबर आहे, SB कुर एंटरप्राइजेस सोगाव यांच्या माध्यमातून मिळाली, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झाले ते सन्माननीय चंद्रकांतजी खोत सर, माजी उपसरपंच मापगाव ग्रामपंचायत, यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच काका सर. या ठिकाणी आपण बघत आहोत सर्व मान्यवर व्यासपीठावरती आज सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मैदानावरती उतरलेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर बघितलं ना तर अक्षय पाटील षटक क्रमांक 14. अक्षय पाटील म्हटल्यानंतर निखिल पहिल्या डोळ्यासमोर येतो तो नौकारचा अक्षय पाटील मोन्या. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर मैदानावरती अक्षय उतरला. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे, जिथे आपण बघतोय ना आलिशान कप 2025 असा जबरदस्त बॅनर बघायला मिळतोय. या स्पर्धेने अनेक लोकांची मनं जिंकलीत. जेव्हापासून मी लहान होतो ना तेव्हापासून ही स्पर्धा बघण्यासाठी अनेक लोकांना घेऊन ही स्पर्धा पाहण्यासाठी आम्ही यायचो, कारण दुसऱ्या दिवशी आयकॉन मैदानावरती बघायला मिळायची. एक वेगळा क्रेज आहे. स्विचिट मारण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नामध्ये गोलंदाजाला यश मिळालं. सरळ हाताने खेळला असता तर ऍटलिस्ट वाईट तरी असता. दैव देतं आणि कर्म नेतं, हे सुद्धा मैदानावरती आपण बघतोय. धावा धावफलकावरती 31 धावा, षटक क्रमांक 4 मैदानावरती आलाय. अक्षय पाटील मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी उतरलाय. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर होता, त्यानंतर डॉट चेंडू या ठिकाणी आपण बघितला. गोलंदाज तयार. तो यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. प्रेक्षकांकडून टाळ्या येतात, त्यांच्या संघ पाठीराखांकडून टाळ्या येतात, आणि मॅच मध्ये जर आपण विचार केला ना तर धावांवरती अंकुश लावलाय अमन. जी धावांची आवश्यकता आहे ना, ती रिक्वायरमेंट आहे ना, ती मैदानावरती आता पूर्ण केली जात नाही असं मी म्हणेन. कारण 14 षटक आहे, आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत, आणि तिन्ही चेंडूंवरती जर आपण विचार केला ना तर मैदानावरती केवळ एक डिक्लेअर स्वरूपातील धाव त्याला मिळाली. बॅटिंगवरती स्ट्राईक एंडवरती जर बघितलं आपण तर अनिकेत पाटीलला आपण बघत आहोत, या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती उभा आहे. तर नॉन स्ट्राईक एंडवरती या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी प्रथमेश पाटील. या चेंडूवरती सुद्धा जर आपण बघितलं, चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडा बाहेर, फलंदाजाचा चांगला प्रयत्न होता, वेल लेफ्ट मी म्हणेन, अन्यथा या ठिकाणी चेंडू थोडा आतमध्ये असताना तर काटा किर झाला असता. अँगल क्रिएट करतो, एक चांगला प्रयत्न, चांगली गोलंदाजी या मैदानावरती बघायला मिळते अक्षय पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती लागली 32 रन बनल्यात. 3 चेंडू मित्रांनो या षटकातील बाकी आहेत, आणि नंतर आणखीन एक षटक येईल.
त्याच्यामुळे बागदांडा संघाला आता आत्मपरीक्षण करायला सुरुवात करावी लागेल की नक्की चुकते तरी काय. यावेळेचा फटका जोरदार प्रहार केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे शिदतच्या हातामध्ये. चेंडू मैदानावरती अत्यंत चांगला वेल जज कॅच आणि फलंदाज मैदानावरतून बाद, बॅक टू द पवेलियन. या दरम्यान आपण या ठिकाणी पाहिलं ज्यांचं मगाशी आगमन झाले ते मापगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी उपसरपंच सन्माननीय चंद्रकांतजी खोत सर यांचं इथे आपण स्वागत करणार होतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय माजी उपसरपंच ग्रामपंचायत मापगावचे सन्माननीय समजी कुर सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा सन्मान करावा. येस कॅमेरामन चला प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. जोरदार स्वागत आहे कारण राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव मापगाव परिसरातलं, तर स्वागत आपण या ठिकाणी केले जाते. सन्माननीय समजी कुर सर माजी उपसरपंच ग्रामपंचायत मापगाव यांच्या शुभ हस्ते चंद्रकांतजी खोत माजी उपसरपंच मापगाव ग्राम जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सरांचा सन्मान करत आहोत. सरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया मापगावचा एक गोड आवाज यश मापगावकर यांना. थँक्यू सो मच काका मात्रे सर. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे कॉन्सन्ट्रेट करतोय कारण 14 षटक मैदानावरती आलंय. 5 षटकांच्या मॅच मधलं 14 षटक आलेला असताना सुद्धा या ठिकाणी जनमन बागदांडा संघाला गेअर शिफ्ट करता आले नाहीयेत असं मी म्हणेन. विकेट मैदानावरती त्यांच्या आतापर्यंत गेल्यात त्या म्हणजे 4 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावल्यात. प्रयत्न त्यांचे नक्कीच कसोटीचे आहेत, शर्तीचे आहेत. मैदानावरती जिंकण्याची उमेद त्यांच्यामध्ये सुद्धा जागृत आहे. बघूयात काय होईल. तर अलॉंग दी कार्पेट चेंडूला या ठिकाणी खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, फील्ड करण्याचा प्रयत्न करेल आणि तोपर्यंत अति उत्साह, अति घाई आणि संकटात नाही. चेंडू आणि यशांमधलं अंतर काही इंचांचं सुद्धा नव्हतं आणि अशा वेळेस जर तुम्ही थ्रो करून त्या ठिकाणी बेल्स उडवायला जाल ना तर धाबा मैदानावरती अतिरिक्त येतील. 4 षटकं संपली, धाबा 34 रन बनल्यात. या मॅच मध्ये धाबा कमी आल्यात मी म्हणतोय कारण 5 षटकांमध्ये 50 धाबा या मैदानावरती अपेक्षित आहेत. मात्र गोलंदाजी आज राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली संघानं केलंय ना. चला नो टीम मीटिंग्स. पंचांना माझा इशारा असेल की यांना सूचित करा की यानंतर अनेक सामने खेळवायचे आहेत. रजनी क्रिकेटची फायनल आहे ना ती रात्री झालेली आम्हाला आवडते. यश थोडं थांबायचं आहे, मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण पाण्याचा या ठिकाणी पुरवठा करायचा आहे कारण लक्षात घ्या इथे कोणी 12वा खेळाडू किंवा कोणत्याही संघाचा खेळाडू मैदानामध्ये बॅट चेंज करायची असेल किंवा त्याचबरोबर पाण्याची गरज असेल तर आपण मैदानात जाऊ शकणार नाही याची नोंद घ्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर या ठिकाणी पहा आमचा छोटा स्वयंसेवक जो तत्पर आहे त्या मैदानामध्ये पाण्याचं निश्चितच बाटली घेऊन मैदानाकडे रवाना झाले. धन्यवाद. थँक्यू सो मच. या दरम्यान या ठिकाणी एक अनाउन्समेंट करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून ना अनेक घटकांनी काम केले. त्यामधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ग्राफिक्स आपण मैदानावरती बघतोय ना ते सन्माननीय मोहसिनजी अनवार यांच्या माध्यमातून आले. म्हणजेच MSC क्रिएशन, MSC ग्राफिक्स, मोहसिन अनवारे क्रिएशन आणि मोहसिन अनवारे ग्राफिक्स. तर त्यांना शुभेच्छा असतील कारण त्यांचं वर्क एक्सलंट आहे. 100 पैकी 100 मार्क त्यांच्या ग्राफिक्ससाठी अत्यंत चांगले फ्लेक्स या मैदानावरती त्यांनी लावलेत. किंबहुना इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा ज्या पद्धतीने कॉमेंटेटर असतील किंबहुना एखाद्या व्हिडिओज ज्या पोस्ट केल्या गेल्या त्या सर्व त्यांनी हँडल केल्यात, त्यांचा आभार. 4 षटकं संपली आहेत मित्रांनो, धावा 34 बनल्यात आणि आता मात्र शेवटचं आणि अंतिम एक षटक ज्याला म्हणतात ना भैरवीचं षटक, अगदी तेच षटक टाकण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी मैदानावरती धीरज शायनाकवाला आमंत्रित केलं. धीरज जायनाकवा षटक क्रमांक 5 स्ट्राइक वरती आहे. प्रथमेश हा पहिला चेंडू पडल्यानंतर ऑफटिकच्या बाहेर, वेट फॉर अंपायर डिसिजन वाईट. क्रिकेट क्रमांक 22 त्या अन्वयी या ठिकाणी आपण बघितलं ना तर मैदानावरती एक अवांतर चेंडू सुद्धा आला. षटक क्रमांक 5 आणि अंतिम. तुम्ही एकतर मारा नाहीतर मारा अशा सिच्युएशन मध्ये बागदांडा आलाय कारण आतापर्यंत तुमच्या बॅट मधून ज्या षटकारांची तुमच्या संघाला अपेक्षा आहे ना तसं काही घडलं नाही. तर या चेंडूवरती मात्र पंचांचा निर्णय आलाय की या चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती एक महत्वाची मॅच.
एक जबरदस्त क्रिकेटची ही स्पर्धा आपण बघत आहोत. फटक्यांची आवश्यकता बागदांडा संघाला आणि या दरम्यान फटका आलाय समोरच्या दिशेला. प्रथमेश चेंडू खाली आहे आणि मैदानावरतून फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. आलिशान कप मध्ये आलेली ही सर्वोत्तम विकेट. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिली ना तर 35 धावा या धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 5 विकेट्स मैदानावरती गमावल्यात. प्रथम फलंदाजी करताना राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली संघानं. त्याच्यामुळे जर आपण विचार केला तर मैदानावरती खेळत असताना मैदानावरती पूर्ण खेळ पुढे घेऊन जात असताना एक रिस्पॉन्सिबल क्रिकेट सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही मैदानावरती आपल्या संघासाठी खेळताय कारण धावा कमी आल्यात कोणत्या तरी एका फलंदाजाला चान्स घ्यावा लागेल, एका फलंदाजाला थांबावं लागेल. मात्र तितक्या धावा तुमच्या मैदानावरती नाहीत आणि तितके चेंडू सुद्धा शिल्लक नाही आहेत. धावा आहेत मैदानावरती बनल्यात त्या म्हणजे 35 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. षटक क्रमांक 5 धीरजच्या माध्यमातून आलाय. तर आणखीन 4 चेंडू येतील आणि या 4 चेंडूवरती धावा किती बनतील या बऱ्याच गोष्टी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पाहायला मिळतील उद्यात मॅचच्या दिशेला. कुठेही जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा प्रोलिंगच्या माध्यमातून आलिशान कप 2025 आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा. याच दरम्यान मैदानावरती बॅटची कडा आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. फार मोठी विकेट. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. अनदर विकेट गोज डाऊन हियर. विकेट्स आणि विकेट्स याच्या व्यतिरिक्त या मैदानावरती बागदांड्याच्या माध्यमातून फटके येणं सुद्धा महत्त्वाचं होतं. आणि एका अनुषंगाने जर आपण बघितलं ना तर आमचे मित्र साहिल कुर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी बघत असतो. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान आहे आणि त्या पद्धतीने स्पॉन्सरशिप देणं. पैसे प्रत्येकाकडे असतात मित्रांनो मात्र देण्याची कुवत असावी लागते. या जर विचार केला या व्यासपीठावरती सन्मान्य सचिनजी गाडी आहेत, सन्मान्य सुनीलजी तळे आहेत, त्यानंतर सन्मान्य चंद्रकांतजी खोत, सन्मान्य चांदोरकर सर, किरणजी सोष्टे साहेब आहेत, अनेक व्यक्ती आहेत, सन्मान्य समजजी कुर आहेत. आणि इतकी मोठी जेव्हा स्पर्धा येते ना तेव्हा या सर्व व्यक्तींचा हातभार असतो. तर यावेळेसचा फटका एक्स्ट्रा कव्हर इजनला चिरत चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग द कार्पेट. सीमा रेषा पार. चौकार. या दरम्यान सन्माननीय प्रमोदजी भगत सर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण अतिथी कशा देऊन आपण स्थानापन्न व्हावं. प्रमोदजी भगत सरांना विनंती आहे आपण अतिथी कशा देऊन स्थानापन्न व्हावं. एक सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पुढे चौकार. फटका आला होता ना काका कारण मैदानावरती फटका येणं सुद्धा महत्वाचं आहे. धावा बनणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि या दरम्यान प्रेशर रिलीजिंग स्ट्रोक मी म्हणेन कारण जेव्हा तुम्ही मैदानावरती उतरताय तेव्हा 50 धावा 5 षटकांमध्ये आल्या पाहिजेत. आतापर्यंत धावा बनल्यात 39. आणखीन एक फटका बहारदार असरदार चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आर पार येतोय. आलिशान कप मधला हा षटकार. हा बिग स्ट्रोक होता. या ठिकाणी आपण बघितलं ना तर मैदानावरती ॲज पर मॅच सिच्युएशन तुम्ही जेव्हा खेळण्यासाठी उतरलाय सामन्यामध्ये आपली गरज काय आहे हे ओळखून खेळायला पाहिजे तर तुम्ही क्रिकेट मध्ये जिंकू शकता. ज्या पद्धतीनं अनेक खेळाडू या ठिकाणी डिस्कशन करतात चला तुम्ही टीम मीटिंग्स घेऊ नका. वर्सोली संघाला माझी सूचना आहे. एक चेंडू बाकी आहे. धावा बनल्यात त्या म्हणजेच 45. मी म्हटलं होतं की 50 ते 55 बनतील का. एक अंतिम चेंडू शेवटचा षटक. तर या चेंडूवरती ऑफस्टिकच्या बाहेर होता. वेट फॉर अंपायर डिसिजन. पुरुषोत्तम भगत नाराज आहेत. वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून आलाय. अनेक वर्ष मॅन फ्रॉम तेलंगणा पुरुषोत्तम भगत यांनी सुद्धा क्रिकेट खेळलंय त्यामुळे क्रिकेटची इत्तमभूत माहिती त्याच्या नियमांची माहिती आणि त्याचबरोबरीने पंच म्हणून असलेली त्यांची भूमिका या मॅच मध्ये फार मोठी आहे. तर प्रोलिंग स्पोर्टला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अलॉंग दी कार्पेट वरती आपण बघतोय फटका खेळला एक्झिक्युशन केलंय. क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. धाव फलकावरती आपण बघितलं ना तर धाव सुद्धा येईल. अत्यंत चांगला प्रयत्न होता. दोन्ही फलंदाजांमधलं ताळमेळ, त्यांचा आय कॉन्टॅक्ट असेल किंबहुना त्यांचं कॉलिंग असेल, एकमेकावरचा विश्वास असेल, बऱ्याच गोष्टी मैदानावरती व्हेरीफाईड केल्या जातात आणि त्या पद्धतीनं आपण बघितलं ना तर 5 षटकं मैदानावरती संपलीत. धावा बनल्यात 48, 47. मी म्हटलं होतं की 50 बनतील मात्र
47 बनल्यात, 48 करायच्यात, म्हणजे 30 चेंडू येतील आणि 28 धावांचं आव्हान या ठिकाणी उभारायचं आहे. त्याआधी सर्वांना माझी विनंती असेल, तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, प्रोलिंकवरती जा. आपले आलिशान सोगाव जी स्पर्धा बघताय ना, ती स्पर्धा बघत असताना त्याच्या खाली सबस्क्राईब लिहिलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि 70 फक्त सबस्क्राईब राहिलेत 1 लाख होण्यासाठी, ही तुम्हाला माझी विनंती असेल. तर या ठिकाणी आपण पाहिलं जय हनुमान बागदाना संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना तब्बल 37 धावा धापलकर जमवल्यात आणि राकेशजी जैन पुरस्कृत आई एकविरा वर्सोली संघाला 48 धावांचं लक्ष ठेवलंय. 5 षटकांचा सामना आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहतात खेळाच्या दुसरं सत्र आपण पाहणार होतो आणि गतवर्षी ज्यांचा आवाज आपण ऐकला होता या स्पर्धेच्या माध्यमातून, खरं तर दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आहे, अर्थातच नांदगावचे मुस्ताक भाई यांचा आवाज आपण हिंदीमधून ऐकणार आहात. तर विनंती आहे मुस्ताक भाई यांना की आपण समालोचन कक्षामध्ये जाऊन आपण आपला आवाज या ठिकाणी आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांकडे द्यायचा आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी सतत 12 वर्ष हा 12वा पर्व आहे. आलिशान कप रियल फेस्टिवल ऑफ क्रिकेट ज्याला बोलला जातो मित्रांनो, त्या स्पर्धेचं कव्हर करण्यासाठी या ठिकाणी आज आपल्याला नक्कीच इथे संधी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी मनपूर्वक आभारसुद्धा व्यक्त करतोय. अर्थात लाईकबाई कप्तान असतील, तस्लीमबाई कप्तान असतील, मुनव्वरबाई कूर असतील, मतीनबाई वाकनीस असतील, साहिलबाई कूर असतील, तौसिफबाई कप्तान असतील, शबाबबाई कूर, शुएबबाई वाकनीस, आकिब वाकनीस, रिहान आराई, अरबाज कप्तान, साकिब वाकनीस, अरशद कूर, अब्दुल रहमान वाकनीस स्कोरर. आता ती महत्त्वाची भूमिका बजावणारे असे हे आयोजक करते आहेत. तसेच मित्रांनो, नक्कीच मला वाटते की अलिबाग तालुक्यातील ही एकमात्र अशी रजनी स्पर्धा असेल ज्याच्या 12व्या पर्वामध्ये आज आपण आहोत. नक्कीच ह्याच्यावरती आपण सर्वांना गर्वसुद्धा असेल, कारण सतत 12 पर्व आयोजित करणे हे सोपं काम नाही आहे मित्रांनो. त्याबद्दल नक्कीच मी शुभेच्छासुद्धा देतो आलिशान कप सोगाव सर्व आयोजक कर्त्यांना. आणि बोलतोय मित्रांनो, या सामन्याचा धावता समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये अर्थात हिंदीमध्ये आपल्यापर्यंत पहुंचाने मैं पूरेपूर प्रयत्न करें. तो दोस्तों, आए हुए सभी शायकीन क्रिकेट को मुश्ताक अफराद मैन फ्रॉम मजगांव का प्यार भरा सलाम. चलते दोस्तों मैदान पर, जहां पर एक बहुत ही अच्छा मुकाबला आपके पेशे खिदमत है, जैसे कि जय हनुमान बागडंडा बनाम राकेश जैन एकवीरा वर्सोली, इन दोनों टीमों के दरमियान एक बिग बैटल इस वक्त आलिशान कप सोगाव कि आज दूसरी नाइट में यह मुकाबला खेला जा रहा है. इस टूर्नामेंट में हमें बोलने की मौका दिया, इसके लिए मैं सभी आयोजक कर्तों का यहाँ पर मन से आभार व्यक्त करतो. चले फलंदाजांना विनंती असेल, आता आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये दाखल करा, रवाना करा. और इस बीच सलामी के बल्लेबाज बीच मैदान पर रवाना होते हुए, तो यहाँ पर जितने भी सम्माननीय व्यक्ति हैं उनका भी मैं हार्दिक स्वागत करना चाहूँगा. और इस वक्त जो हमारे आवाज़ को यानी कि आलिशान कप सोगाव 12वां पर्व ऑनलाइन प्रोलिंग के माध्यम से जुड़े हैं, उन सभी दर्दी रसिकों का भी हार्दिक स्वागत. अब तक अगर आपने इस लिंक को शेयर नहीं किया होगा, सब्सक्राइब नहीं किया होगा, तो मेरी आपसे विनंती है कि इस लिंक को सब्सक्राइब करें, वीडियो को शेयर करें और बेल आइकॉन का बटन दबाइए. दोस्तों, इंस्टाग्राम पर भी, फेसबुक पर भी इस लिंक को आप शेयर करें. और हमारे साथ इस वक्त हमारे स्कोरर जुड़े हैं अमान कप्तान, जिसका मैं जिक्र कर रहा था दोस्तों कुछ ही दिनों पहले. हालांकि इसी गांव में एक रिसेंटली एक हादसा हुआ था. एक हमारे सबके चहीते फैज़ फारूक हाफिज़ जो कि 13 साल के थे, और एक हादसा हुआ था. उस हादसे में वो फौत हो चुके थे, इंतकाल कर चुके थे. सबका चहीता था. पहचान कफन से नहीं होती है लाइक भाई, पहचान कफन से नहीं होती, जनाजे के पीछे का काफिला बयान करता है कि उस आदमी का रुतबा क्या है. और ऐसी शख्सियत को दोस्तों हमने आज खोया है. कहीं ना कहीं उसका दुख, उसके गम में हम सब बराबर के शरीक है. मैं तो
इस टूर्नामेंट के माध्यम से बिल्कुल उसके मग़फ़िरत की दुआ भी करूँगा कि दोस्तों आज भले ही वो हमारे बीच नहीं है, वो कहते हैं ना कि दुनिया कहती है कि किसी के चले जाने से ज़िंदगी अधूरी नहीं होती, लेकिन हमारा ये मानना है कि अगर लाख लोग भी मिल जाए तो उस शख्स की कमी पूरी नहीं होती। तो ये ऐसे शख्सियात थे जो आज हमारे बीच नहीं है, जैसे उसी तरह से आसिफ भाई मिरकर, ये भी आज हमारे दरमियान में नहीं है। मुस्तकभाई, खरं तर या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ जेव्हा संपन्न करण्यात आलं तेव्हा खरं तर दुःखाचं सावट होतं संपूर्ण सोगा गावावर आणि या दुःखाच्या सावटीमध्ये खरं तर ही स्पर्धा घ्यायची की नाही हा परिस्थिती निर्माण झाली होती। ग्रामस्थांनी सांगितलं की स्पर्धा वेळेवर तुम्ही घ्यायची आहे आणि त्याच माध्यमातून जसं आपण उल्लेख केलं, फैज फारुक हफीज वय वर्ष 13 आणि आसिफभाई मिरकर वय वर्ष 33 यांना उद्घाटन समारंभामध्ये श्रद्धांजली वाहून या स्पर्धेला आपण सुरुवात केली। आणि जेव्हा आपल्याला ही स्पर्धा आठवते तेव्हा मात्र लगेच आपल्याला आठवण होते पैगंबरवासी इर्शादभाई कप्तान यांचं नाव निश्चित आपल्यासमोर येतं। नक्कीच काका, कारण हा जो मुलगा होता अर्थात सर्वांचा आवडता होता, सर्वांचा चहिता होता आणि त्याच्या प्रेतावरती सुद्धा अक्षरशः पूर्ण गाव हा रडत होता। तर मित्रांनो, म्हणूनच मी त्याला नक्कीच या ठिकाणी खिराजी अकीदतसुद्धा पेश केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आज जरी तो आमच्यामध्ये नसला तरी त्याची आठवण मात्र किंवा त्याच्यामुळे जी झालेली एक पोकळी जी निर्माण झाली ती कधी भरता येणार नाही, हे नक्कीच तितकं वस्तुस्थिती आणि खरंसुद्धा आहे। चला सामन्याकडे बोलूया मित्रांनो। अर्थात आमच्या ऑफिशियली पंच पुरुषोत्तम भगत साहबांचा आम्हाला इशारा आला है, द बैटल इज़ बिगिन ऑन। मुकाबले की शुरुआत होने जा रही है। यहाँ पर अगर रनों की बात की जाए तो जीत का लक्ष्य होगा 48 रनों का। मर्यादित 5 ओवर के इस मुकाबले में पहली गेंद बहुत ही बढ़िया तरीके से साहिल पाटिल पक्ष में जाती हुई, हालांकि यह मैंडेटरी पावर प्ले का ओवर है। 30 गज के दायरे में आप सभी खिलाड़ियों को देख सकते हैं। एक अच्छा मुकाबला होगा क्योंकि पिछले मुकाबले में भी हमने देखा था दोस्तों, शानदार बल्लेबाजी रही थी राहुल पेडनेकर की। यहाँ पर क्या कैच होगा, बिल्कुल बल्लेबाज का बाहरी किनारा लगा था और बल्लेबाज इस वक्त बैक टू द पवेलियन। प्रतीक शिवा बीच मैदान से बाहर आते हुए, निराशाजनक कामगिरी आज प्रतीक की यहाँ पर देखने को मिली। हालांकि उनके कप्तान को एक बेहतरीन पारी की आज उम्मीद थी प्रतीक से। तो ये 12वां सीजन है दोस्तों, आसान नहीं होता 12 सीजन तक नाइट टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना। वैसे तो अगर देखा जाए तो लाइक भाई, मुझे याद है कि लगभग आलिशान सोगांव लगभग 25-30 सालों से टूर्नामेंट रखते आ रही है। पहले डे टूर्नामेंट होते थे, उस वक्त हिंदी की एक बेहतरीन आवाज़ लाइक भाई कप्तान को हम सुनते थे और उन्हीं को सुन सुनकर आज इस प्लेटफॉर्म पर हम बैठे हुए हैं। तो ऐसी कमेंट्री करने वाले हमारे लाइक भाई कप्तान को हमने हर साल सुना था और मुरुड तालुके से काफ़ी लोग टूर्नामेंट देखने को भी आते थे। रजनी स्पर्धा में भी मजगांव हो, मुरुड हो, शिगरा हो, राजपुर हो, मांडला बोर्ली हो, हर जगह से गाड़ियाँ भर भर के इस मैदान पर पहुंचती थी। आजकल ठंडी है और उसके बाद अगर देखा जाए तो ऑनलाइन यूट्यूब वाहिनी पर भी ये टूर्नामेंट शुरू है, जिसकी वजह से यहाँ पर आज मुरुड तालुके से लोगों की तादाद ज़रूर कम है, लेकिन इस टूर्नामेंट को पसंद आज भी दुनिया में हर जगह की जाती है। फिर अब्रॉड में भी जितने लोग हमारे इस वक्त इस मैच को देख रहे हैं वो भी अक्सर मैसेज करते रहते हैं कि फरवरी का महीना है तो उन्हें याद आता है कि आलिशान सोगांव कप ज़रूर होगा, और आज वही टूर्नामेंट आज हम यहाँ पर मौजूद है। फिर से एक मरतबा अच्छी गेंद, साहिल बेहतरीन गेंदबाजी करता हुआ दोस्तों, वाह कमाल की गेंदबाजी। मैंडेटरी पावर प्ले में इस प्रकार की गेंदबाजी करना बहुत ही बेहतरीन कामगिरी, आउटस्टैंडिंग गेंदबाजी हो रही है। 48 रनों का जीत का लक्ष्य है। अगर देखा जाए तो 30 गेंदों में ही 48 रन बनाने हैं, लेकिन यहाँ पर जिस तरह से प्रतीक की ओवर चल रही है, हाँ साहिल की इस गेंद पर मात्र जो कि स्लॉट में थी, वन बाउंस गेंद जा रही है, खिलाड़ी को बीट करती हुई हो गई फरार। अंपायर का इशारा आता हुआ यावेळी धावा मिळतील 4-4-4 चौकार। इस चौके के साथ खाता खोला है अभिजीत करने और ये संकेत दिए हैं साहिल के लिए। हालांकि वही साहिल जिन्होंने बहुत ही शानदार शुरुआत की थी, पहली 3 गेंदों में 1 सफलता पाई थी और कोई रन खर्च नहीं किया था, लेकिन चौथी गेंद थोड़ी सी स्लॉट में की, आगे की तरफ रखी, बल्ले का फेस खोला और बिल्कुल ओवर द मिड ऑफ के ऊपर से खेला और गेंद को भेजा था 4 रनों के लिए।
जी हाँ, इस बार बहुत ही ज़्यादा आउटसाइड द ऑफ स्टिक गेंद, अंपायर का इशारा आता हुआ पुरुषोत्तम भगत मुख्य अंपायर। एक खराब गेंद, एक चौका आने के बाद थोड़ी सी अपनी दिशा से भटक गए साहिल। ओवरऑल साहिल ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। आज इस प्रतियोगिता को देखने के लिए यहाँ पर काफ़ी दर्शकों का जमावड़ा भी नज़र आ रहा है। बिल्कुल आप देख सकते हैं दोस्तों, एक बहुत ही बेहतरीन मैदान, और जिस तरह से अंडर लाइट फ्लड लाइट में ये मुकाबले शुरू है, बहुत ही सुनहरा ये मौका है और पल भी नज़र आ रहे हैं। हाँ, इस बीच बिग हिट करने की कोशिश की थी, यहाँ पर बाहरी किनारा लगा था और बहुत ही बढ़िया कैच। विकेट के पीछे आप देख सकते हैं दोस्तों, सेलिब्रेशन बता रहा है कि ये विकेट कितना इंपॉर्टेंट था अभिजीत का। साहिल पाटिल को मिलने वाली ये दूसरी सफलता। स्कोर कार्ड पर इस वक्त रन लगे हैं 5, मजीद जीत के लिए 43 रनों की जरूरत। तो आज इस प्रतियोगिता में यहाँ पर सभी मान्यवर भी उपस्थित है। मुश्ताक भाई देखिए, स्पोर्ट्समैनशिप भी अब अभी इस खेल में बाकी है। पहले 80 या 90 के दशक में सुनील गावस्कर अंपायर के जब उनको लगता था कि आप आउट है तो अंपायर की उंगली फिजा में बुलंद होने के पहले ही वो विकेट छोड़ देते थे। अभी आप इसमें स्क्रीन में भी देख सकते हैं, ये बल्लेबाज जब आउट हुआ उसको लगा कि अपने बल्ले का एज लिया, विकेट कीपर ने कैच लिया, तो अंपायर की उंगली फिजा में बुलंद होने के पहले उन्होंने अपना रास्ता नाप लिया था। कॉन्ग्रॅच्युलेशन। बिलकुल लाईक भाई, बिलकुल सही कहा आपने। कोणताही क्षेत्र असू द्या त्यात प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं असतंय। यहाँ पर हम मुख्तार भाई पठान को भी देख रहे हैं, जो कि हमारे अतिथि वीआईपी बॉक्स में बैठे हुए हैं, और सभी जो वीआईपी यहाँ पर बैठे हुए हैं उन सबों के लिए मैं इतना ही कहना चाहूँगा कि दिल के बहुत ही खूबसूरत हो आप, हमारे महफिल की ज़रूरत हो आप, रौनक आ गई महफिल में आपके आने से। शुक्र, मैं आपका सबों का इस्तकबाल करता हूँ तहे दिल से। तो हार्दिक हार्दिक स्वागत। जितने भी मान्यवर यहाँ पर बैठे हुए हैं वो आज इस प्रतियोगिता में शान और बिल्कुल इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाने के लिए यहाँ पर आए हुए। पहली ओवर की आखिरी गेंद, स्कोर कार्ड पर 5 रन लगे हुए, 43 रनों के रिक्वायर्ड है। हाँ, फिर से एक मरतबा अच्छी गेंद, अच्छी लय प्राप्त की है साहिल ने। हालांकि शुरुआती 3 गेंदों में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, फिर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला था अभिजीत ने, एक शानदार चौका जड़ा था, फिर उसके बाद अभिजीत को भी काटा जो था वो दूर कर दिया था साहिल ने। ओवरऑल साहिल ने पहला ओवर पावर प्ले का बहुत ही बढ़िया तरीके से फेंका है। 5 रन 2 विकेट के नुकसान पर 2 सफलता पाई है। 48 रनों का जीत का लक्ष्य है। मजीद बची हुई 24 गेंदें और जीत के लिए 43 रन रिक्वायर्ड। चलिए, टीम मीटिंग नॉट अलाउड। प्रत्येक वेळी टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती असेल। खेळाडूंना तुम्हाला नक्कीच विनंती असेल, कारण आपल्याला या रजनी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि ही स्पर्धा आपल्याला आज नक्कीच या रात्रीमध्ये संपन्न सुद्धा करायची आहे। आपण उशीर कराल तर नक्कीच मग आपल्याला 16 तारीख उजाडेल सुद्धा, आणि ती उजाडणारच आहे मित्रांनो, कारण आजच्या रात्रीमध्ये आपल्याला एकूण 13 ते 14 सामने खेळवायचे आहेत। चला, हॅलो चेक। मुश्ताक भाई, आज आमच्या या मंचावरती काही मान्यवर अर्थात आपले समालोचक काका म्हात्रे यांचा परिवार इथे उपस्थित झाला आहे। त्यांचं प्रथमतः स्वागत आहे। आणि कुमार आराध्य संदीप म्हात्रे, वयवर्ष 12, आणि या मुलाने तब्बल 3 परीक्षा तबला वादन क्षेत्रात पूर्ण केल्यात, आणि त्याबद्दल त्याचा परिवार आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आणि कुमार आराध्य संदीप म्हात्रे, तुझं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। नक्कीच फाटक सर, धन्यवाद। जिस तरह से मैं कह रहा था कि फैज़ फारूक हाफिज़ ये भी सबों का चहेता भी था। सेंट मेरी में 8वीं कक्षा में पढ़ रहा था। 13 साल के आयु में दोस्तों इसका निधन हुआ, और ये बहुत ही दुखद घटना रही हम सबों के लिए। तो यहाँ पर फिर से एक मरतबा दूसरी ओवर की शुरुआत, पहली गेंद पक्ष में जाती हुई गेंदबाज के, जबकि गेंदबाज इस वक्त गेंदबाजी का भार संभाले हुए विनायक मोकल। 24 गेंदों में 43 रनों की जरूरत। शुरुआत बहुत ही बेहतरीन, 5 ही रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं। 2 विकेटों के नुकसान पर दाहिने हाथ से गेंदबाजी करेंगे अंपायर के दाएं जानिब से, और फिर से एक गेंद बिंदी आती हुई। स्लोवर गेंदबाजी देखने को मिल रही है, अच्छा मिश्रण गेंदबाजी में देखने को मिल रहा है।
एक विविधता होनी बहुत ही आवश्यक होती है। 150 के स्पीड से गेंदबाजी करना कोई मैटर नहीं करता है दोस्तों, लॉट्स ऑफ वेरिएशन होना निहायत ही ज़रूरी होता है गेंदबाजी में, और वही गेंदबाजी में वेरिएशन यहाँ पर देखने को मिल रही है विनायक के। शुरुआत बहुत ही बढ़िया की है विनायक ने, धीरे धीरे यह मुकाबला मुश्किल होता जा रहा है क्योंकि यहाँ पर जोरदार अपील, लाउड अपील, लेकिन इस बार अंपायर जी बिल्कुल इस अपील को सिरे से खारिज कर रहे हैं क्योंकि पता था बॉडी लाइन को टच करती हुई गेंद निकल गई थी विकेट कीपर के हाथों में। विकेट कीपर कोशिश कर रहे थे अंपायर पे थोड़ा सा दबाव डालने की, लेकिन अंपायर काफ़ी चतुर है, चाणक्य है। या दरम्यान थळगावाचे क्रिकेटचे रसिक ज्यांनी क्रिकेटवर मोठं खूप प्रेम केलंय, साबरबाई कुरेशी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं। साबीरबाई कुरेशी सर थळचे ग्रामस्थ आहेत, ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम आहे, त्यांना विनंती आपण यायचं आहे। फिर से एक मरतबा दूसरी ओवर की अगली गेंद, इस मरतबा गैप ढूंढा है और इस बार गेंद जा रही है दोस्तों सीधे खिलाड़ी को बीट करती हुई 4 रनों के लिए। शानदार चौका आता हुआ। इस प्रकार के चौकार और षटकार लगेंगे तभी तो होगा टीम का बेड़ा पार। एकवीरा वर्सोली के बल्लेबाज को अब जमकर बल्लेबाजी करनी होगी। आई एकवीरा वर्सोली, हालांकि शुरुआत खराब हुई है लेकिन कहीं ना कहीं फिर से एक मरतबा लय प्राप्त करते हुए स्कोर कार्ड पर इस वक्त 9 रन अर्जित हो चुके हैं। 48 रनों का जीत का लक्ष्य है। एक चौका आने के बाद देखिए किस तरह से समीकरण बिगड़ जाते हैं, तो इस तरह से चौके और छक्कों की आपको ज़रूरत भी है। ये बड़ा लक्ष्य है, इस लक्ष्य का पीछा करना है तो बीच बीच में आपको बड़े स्ट्रोक खेलने होंगे। जी हाँ, इस बार भी हाफ ट्रैकर उड़ाया गेंद को डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। इसको लगा डाला तो लाइव जिंगा लागला, क्योंकि देखिए एक चौका एक छक्का आया है। रनों की संख्या तेजी से आगे बढ़ती हुई पहुंची है 15 रनों पर। 2 बड़े हिट ने दोस्तों देखिए किस तरह से इस मैच के समीकरण बिगाड़ के रख दिए हैं। अच्छी गेंदबाजी शुरुआत हो रही थी, ना मैं थका हूं न मैंने है हिम्मत हारी, हौसले है बुलंद और मेरे चौके और छक्कों का सफर है जारी। पुरुषोत्तम पाटिल बता रहे, शानदार बल्लेबाजी परशुराम पाटिल। शुरुआत में हालांकि थोड़ा सा संघर्ष कर रहे थे, 3 गेंदें डॉट गई थी, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक। फिर से एक मरतबा बिग हिट करना चाहते थे, बगैर गेंद की लाइन में आकर खेलने का प्रयास। यह अच्छी गेंद विनायक की रही, आखिरी गेंद डॉट आती हुई। 2 ओवर मुकम्मल, 2 ओवर की समाप्ति पर रन बने 15, मजीद 33 रनों की जरूरत, 18 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 33 रनों का। कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। तो यह मुकाबला जीतने के लिए अब आपको प्रयास करने होंगे, आत्मविश्वास भरी पारी खेलनी होगी। हालांकि परशुराम ने जिस तरह से शानदार चौका छक्का लगाया है उससे उनके हौसले तो बुलंद हो गए जरूर। 4 गेंदें फेस की है, कुल मिलाकर 6 गेंदें खेली परशुराम ने और 10 रन बनाए हैं, जिसमें एक शानदार चौका और फिर डीप स्क्वायर लेग के ऊपर से खेला हुआ एक शानदार छक्का। बची भी 18 गेंदें और 33 रनों की जरूरत। यह मुकाबला बहुत ही रोमांचक होगा। इस मुकाबले की एक एक गेंद इस मुकाबले का रोमांच की पराकाष्ठा पर पहुंचा देगी। एवरी मोमेंट इज थ्रिल, ईच एंड एवरी मोमेंट, ईच एंड एवरी बॉल थ्रिल, थर्रार होगा। क्रिकेट का महासंग्राम आज हम सोगांव गांव में देख रहे हैं दोस्तों। अलीबाग तालुके से लगभग 10-12 किलोमीटर के अंतर पर यह गांव है, लेकिन आज उसी बस्ती में हम हैं जहां पर यह 12वां पर्व है और इस पर हमको गर्व है, क्योंकि रजनी स्पर्धा करना आसान बात नहीं होती है। हाँ, इस बीच राइट ऑन द मिडल ऑफ द बैट खेला था, लेकिन क्षेत्ररक्षक वहां पर तैनात थे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। इस बीच 1 रन आसानी से मुकम्मल किया और सिंगल की सहायता से रनों की संख्या को आगे बढ़ाया 16 रनों पर। 32 रनों की मजीद दरकार है, 17 गेंदें, जीत के लिए अवश्य है 32 रन। क्या होगा दोस्तों? क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज। क्रिकेट शौर्य का खेल है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और प्रेडिक्शन यहां पर फेल है। 17 गेंदें,
और जीत के लिए मजीद 32 रनों की आवश्यकता है। वापसी करनी होगी गेंदबाज को, क्योंकि यही वही गेंदबाज थे जिन्होंने केवल पहली ओवर में 5 रन खर्च किए थे और 2 सफलता पाई थी। और वही गेंदबाज को कंटिन्यू यहाँ पर तीसरे ओवर के लिए कप्तान ने लाया है साहिल। जी हाँ, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक खेला, 1 रन तो आसानी के साथ मिलेगा। फाइनल के क्षेत्र में गेंद ट्रैवल कर रही है, दूसरे की मांग यहाँ पर खतरनाक साबित हो सकती है। समय चलते बिल्कुल अपने इरादे बदल दिए थे, अपने कदम लौटा लिए थे और बढ़ते हुए कदम को रोका था। बैकफुट पर आ गए थे, केवल 1 ही रन से संतुष्ट परशुराम पाटिल। इस एक सिंगल की सहायता से स्कोर में बढ़ोतरी 17 रन। अब यह 17 का खतरा किसके सर पर मंडरा रहा है? 31 रनों की जरूरत है, 16 गेंदे। जी हाँ, इस बार भी सबमरीन डिलीवरी, बिल्कुल गेंद बिंदी आती हुई, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हो रही है आज साहिल की। कमाल की गेंदबाजी दोस्तों। कुल मिलाकर अगर 2 ओवर के गेंदबाजी का विश्लेषण किया जाए तो अब तक फेंकी गई 9 गेंदों में साहिल ने सिर्फ 7 रन खर्च किए 2 विकेट के साथ। हाँ, फिर से एक मर्तबा दूर से अवे फ्रॉम द बॉडी, बैक ऑफ द लेन गेंदबाजी करने की कोशिश। यहाँ पर जल्दबाजी, अति घाई संकटात नहीं, क्योंकि एक बल्लेबाज को लौटना होगा, मैदान से बाहर आना होगा। बल्लेबाज रन आउट होकर मैदान से बाहर आते हुए करण बाना दोस्तों बीच मैदान से रवाना बाहर आते हुए, स्कोर वहीं पर रुका हुआ है। रनों की संख्या है 17 रन, 31 रनों की दरकार है, 14 गेंदे 31 रन। जितनी गेंदे डॉट जाएगी दोस्तों, कहीं ना कहीं बल्लेबाज के ऊपर प्रेशर बढ़ेगा। गेंद और रनों के दरमियान का फासला बल्लेबाजों को घटाना होगा। आई एकवीरा वर्सोली एक प्रसिद्ध टीम है दोस्तों। इस टीम में एक से बढ़कर एक ऐसे अनहोनी को होनी कर दे ऐसे बल्लेबाज है। लेकिन सही मायनों में आज आलीशान कप सोगाव के इस 12वें पर्व में अपने बेहतरीन खेल का आपको मुजाहरा करना होगा, अपने बेस्ट खेल का प्रदर्शन करना होगा। क्योंकि दोस्तों भले ही इससे पहले आपने कई अच्छी पारियां खेली हो, लेकिन आपको वक्त का मुकद्दर का सिकंदर बनना होगा। कोशिश करनी चाहिए दोस्तों। वो कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो कोशिश करनी चाहिए, आत्मविश्वास भरी पारी खेलनी होगी। इस ओवर के अभी भी 2 गेंदे आना बाकी है। तीसरा ओवर इस वक्त प्रगति पर है, 4 गेंदे भी हो चुकी है तीसरी ओवर की। जी हाँ, इस बार हाफ ट्रैकर उड़ाया गेंद को हवा में, से गेंद को भेजा सीधे सीमा रेखा के बाहर, बगैर पासपोर्ट के हवाई सफर पर 6 रनों के लिए। इस छक्के के साथ देखिए किस तरह से दर्शकों में एक उत्साह देखा, टीम के खेमे में खुशी की लहर स्पष्ट रूप से आप देख सकते हैं। 23 क्या बात है दोस्तों। ISPL सीजन 2 और माजी मुंबई की टीम ने दोस्तों जीत लिया। बहुत बहुत बधाई हो। पिछले साल भी माजी मुंबई की टीम फाइनल में गई थी, लेकिन कोलकाता टाइगर ने वो टूर्नामेंट जीती थी, ISPL का पहला सीजन। हाँ, यहाँ पर अच्छी वापसी हुई साहिल की, लेकिन इस बीच 1 रन आसानी के साथ दौड़कर मुकम्मल किया। अमान मुझे बता रहे कि सिंगल की सहायता से रनों की संख्या पहुंची है 24 रन। 3 ओवर मुकम्मल हो चुके हैं, बची हुई 12 गेंदों में 24 रनों की जरूरत। मुस्तक भाई यांना आम्ही थोडंसं थांबवतोय, कारण आमच्या अतिथी कक्षामध्ये काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। थळ गावाचे सुपुत्र आणि ज्यांनी क्रिकेटवर मोठं प्रेम केलं आहे, साबिरभाई कुरेशी या सरांचा इथे आपण सन्मान करत आहोत। आणि तस्लीम भाई यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टाळ्यांच्या कडकडामध्ये क्रिकेटवर मोठं व्यक्तिमत्व आहे साबिरभाई कुरेशी, तस्लीम भाई यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल आणि सन्मानचिन्ह देऊन आपण इथे सन्मानित करावं। त्यानंतर पुढचे स्वागत मूर्ती आहेत थळ गावाचेच सन्माननीय देवेशजी साखरकर सर यांचाही देखील आपण सन्मान करूया। या ठिकाणी आपण शाल देऊन आपण त्यांना सन्मान करत आहोत। देवेश साखरकर ज्यांनी क्रिकेटवर मोठं प्रेम केले, तस्लीमबाई कप्तान सरांच्या शुभ हस्ते इथे आपण त्यांना सन्मान करत आहोत। देवेशजी साखरकर, मॅन फ्रॉम थळ।
जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्रत्येकाचं स्वागत आहे आणि स्क्रीनच्या माध्यमातून आपण हे सर्व पाहतात, हे आणखीन एक योगदान आहे. तर या ठिकाणी आपण पाहतात अंतिम काही खेळ बाकी आहे. तर पुन्हा एकदा जाऊया. नांदगाव मुरुडचा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधून या ठिकाणी मुस्तफा. धन्यवाद काका म्हात्रे सर. मित्रांनो, अगदी आपण कुतुबुद्दीन कप्तान चाचाला सुद्धा पाहत आहोत. मित्रांनो, प्रत्येक वर्षी हे सुद्धा आवर्जून उपस्थित असतात आणि खूप मेहनत सुद्धा घेत असतात. अगदी बारकाईने लक्ष असतो की कोणता येणारा पाहुणा त्याचा सन्मान कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे, त्याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतो. 12 गेंदे और जीत के लिए 24 रनों की मजीद दरकार है. अब उसमें से एक गेंद डॉट निकल गई है. बची हुई 11 गेंदे और जीत के लिए 24 रनों की जरूरत. यहाँ पर बल्लेबाजों को एक विश्वास भरी पारी खेलनी होगी. आत्मविश्वास बिल्कुल आपको घर से साथ में लेकर निकलना पड़ता है दोस्तों, क्योंकि आत्मविश्वास हमारा बेहतरीन साथी है. भले इससे आपको जीत मिले या न मिले, लेकिन एक प्रेरणा जरूर मिलती है. फिर से एक मरतबा अच्छा स्ट्रोक खेला है लॉन्ग लेग के क्षेत्र में. यहाँ पर कैच होगा और अच्छा कैच, अद्भुत कैच. अंडर द लाइट कैच पकड़ना आसान नहीं होता है दोस्तों, और वो कैच लपक लिया खिलाड़ी ने. और चौथी ओवर में एक और विकेट का पतन होता हुआ. 10 गेंदे 24 रन. पहली 18 गेंदों में 24 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं. अब बची हुई 10 गेंदे और जीत के लिए 24 रनों की जरूरत. प्रथमेश न्यू कमर बल्लेबाज आप देख सकते हैं कि जर्सी क्रमांक 17 AB डिविलियर्स और ऋषभ पंत जो जर्सी परिधान करते हैं दोस्तों, वही जर्सी नंबर यहाँ पर पहने हुए प्रथमेश बीच मैदान पर इस वक्त बल्लेबाजी के लिए जाते हुए आप स्पष्ट रूप से देख सकते हैं. अच्छी पारी खेलनी होगी. वो कहते हैं ना कि भीगती आंखों के मंजर नहीं देखे जाते, हमसे अब इतने समंदर नहीं देखे जाते. जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा, जंग अगर लाजिम हो तो लश्कर नहीं देखे जाते. तो मुझे ऐसा लगता है कि अरमान अब बल्लेबाजी अच्छी करनी चाहिए. अगर आपको 10 गेंदों में 24 रन बनाने हैं, जो लक्ष्य आपके सामने है, इस लक्ष्य को अगर आपको पाना है तो एक अच्छी पारी खेलनी होगी प्रथमेश को और क्षितिज डवले. या दरम्यान त्या ठिकाणी जे आर्यनने जो झेल घेतला आणि त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. 100 रुपयाचा पारितोषिक. सामना समाप्त झाल्यानंतर आपण ते पारितोषिक त्यांना देऊया. नक्कीच काका, त्या खेळाडूचा गुणगान कौतुक व्हायलाच पाहिजे, कारण अंडर द लाईट कॅच घेणे तितकं सोपं नसते मित्रांनो. तो यहाँ पर अच्छा कैच, बल्लेबाज वापस लौटे थे परशुराम पाटिल, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी. और उसी बल्लेबाज जो कि एक हार और जीत के बीच का अंतर था, उस बल्लेबाज को भी आउट करके डगआउट में भेजा. इस बीच वाइड बॉल आता हुआ 1 रन अवांतर के रूप में जुड़ेगा. इस सिंगल की सहायता से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 25. 23 रनों की जरूरत. 10 गेंदे 23 रन. नाउ रिक्वायर्ड 23 रन इन जस्ट 10 डिलीवरीज. जी हाँ, इस बार बिल्कुल आउटसाइड ऑफ स्टिक गेंद थी. यहाँ पर अच्छा क्षेत्र रक्षण, हालांकि कवर के ऊपर से खेलना चाहते थे. शॉर्ट कवर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात थे. बड़ी ही चतुराई के साथ गेंद को गेदर किया और सीधे गेंदबाज के पास फेंका, जब तक के बल्लेबाजों के पास अवसर नहीं था कि अपने अपने छोर को 1 रन में वो तब्दील कर सकते. रनों की संख्या अभी भी वहीं पर बरकरार है, रुकी हुई है 25 रन. या इस बार फिर से एक मरतबा बैक ऑफ द लेन गेंदबाजी, लेकिन यहां पर अंपायर हमारे तरफ मुड़े. वाइड बॉल आता हुआ, अंपायर जी का इशारा. एक और अतिरिक्त रन. पहली गेंद जो डॉट रही थी, उसके बाद दूसरी गेंद पर विकेट, और उसके बाद लगातार 2 गेंदे यहां पर वाइड फेंकी है गेंदबाज अनिकेत पाटिल ने. एक वाइड के बाद डॉट आने के बाद फिर वाइड आई है. इस तरह से 3 गेंदों के अंतराल में 1 डॉट और 2 वाइड गेंदें फेंकी है अनिकेत ने. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26. 22 रनों की जरूरत है. यहां पर सीधे खिलाड़ी के हाथों में खेल बैठे. साक्षित कौन सी गलती करने वाले थे? साक्षित को पता था कि यहां पर गलती करना बहुत ही मुश्किल में डाल सकता है. अच्छा कैच साक्षित का. सन्माननीय सुनीलजी अप्पा थळे साहेबांच्या सुनबाई या ठिकाणी शलाकाताई या थळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हावं. शलाकाताईंचं हार्दिक स्वागत.
हर गेंद पर हम देख रहे हैं दोस्तों, सभी खिलाड़ी एकजुट होकर एक हर्डल में दायरे के अंदर बिल्कुल अपने जीत का जश्न मना रहे, अपनी एकी को दिखा रहे हैं. वो कहते ना कि एकीचा बल आणि त्यातून मिळणारा हा फल, क्योंकि एक के बाद एक इसी ओवर में 2 विकेट 2 सफलता पाई है अनिकेत पाटिल ने. अब बची हुई 8 गेंदें और जीत के लिए 22 रनों की आवश्यकता. 8 गेंदें 22 रन. ISPL सीजन 2 में हमने देखा था एक ओवर में 22 रन बने थे दोस्तों. फरदीन काजी ने वो रन बनाए थे. हाँ, यहाँ पर भी ग्लाउड अपील और इस बीच अंपायर की उंगली आसमान में उठी, गोइंग अप टू द फिंगर. अंपायर ने आउट करार दिया है. तीसरी सफलता. बेहतरीन गेंदबाजी दोस्तों अनिकेत पाटिल की, क्योंकि अनिकेत ने अगर देखा जाए तो अरमान अब तक कोई भी बल्ले से रन खर्च नहीं किया. 2 वाइड गेंदें फेंकी और 3 सफलता पाई. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, सटीक लाइन और दिशा से गेंदबाजी. आई एकवीरा वर्सोली. अब बची हुई 7 गेंदें और जीत के लिए 22 रनों की जरूरत. इस वक्त बीच मैदान पर बल्लेबाजी के लिए हर्षद डवले जो बीच मैदान पर रवाना हो रहे हैं, उनकी भी जर्सी नंबर है 7, अर्थात कैप्टन कूल महेंद्र सिंह धोनी का लकी नंबर 7. और बिल्कुल वही जर्सी परिधान करके बीच मैदान पर यहाँ पर बल्लेबाज हर्षल डवले रवाना हो चुके हैं. 7 गेंदों में जीत के लिए 22 रनों की जरूरत है. क्या होगा दोस्तों इस मुकाबले का नतीजा? आने वाले कुछ ही पल आपको बता देंगे कि कौन सी टीम इस मुकाबले में जीतेगी. इस वक्त स्थिति मजबूत है, इसमें कोई दो राय नहीं. जय हनुमान बागडांडा टीम की, और आखिरी गेंद भी यहां पर बिंदी आती हुई. अब बची हुई 6 गेंदें और 22 रनों की जरूरत. 6 चेंडू 22 धावा. चला, प्रत्येक वेळी मीटिंग नॉट अलाउड ही विनंती असेल. संघाची वारंवार मीटिंग घेऊ नका, कारण आपल्यालाच उशीर होईल. आणि तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, जेव्हा ड्यू फॅक्टर असेल, दव पडेल, तेव्हा मग चेंडूसुद्धा सहज ट्रॅव्हल होणार नाही. आणि मला असं वाटतं नक्कीच त्याचं नुकसानसुद्धा आपल्याला सोसावं लागेल येणाऱ्या पुढील सामन्यासाठी. तर जितका लवकर शक्य असेल मित्रांनो, लवकरात लवकर सामन्याला पुन्हा सुरुवात करा. 6 चेंडू 22 धावांची गरज, 6 गेंदे, जीत के लिए 22 रनों की आवश्यकता. अभी भी आई एकवीरा वर्सोली के अभिजीत को विश्वास है दोस्तों, और क्यों विश्वास न हो. मैंने कहा भी था कि ISPL सीजन 2 में फरदीन काजी ने जब 6 गेंदों में 22 रनों की जरूरत थी तो वो रन बना लिए थे. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन यहाँ पर फेल है, और कोशिश तो करनी चाहिए. बिना कुछ किए किसी की जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करना चाहिए. एक अच्छी पारी खेलनी होगी. 6 गेंदे 22 रन, लेकिन यहाँ पर 1 रन तो आसानी के साथ मिलेगा. लॉन्ग लेग के क्षेत्र में फील्डर वहां पर तैनात है. दूसरे रन की मांग है, खतरनाक साबित होगी, क्योंकि बल्लेबाज को लौटना होगा मैदान से बाहर. 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27. 21 रनों की आवश्यकता. 5 गेंदे 21 रन. या दरम्यान सन्माननीय मसूदजी कादरी साहेब मुरुड, जे आमचे सन्माननीय सूत्रसंचालक लाईकभाई कप्तान सरांचे मेवणे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं. मसूदभाई कादरी मुरुड यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. बिल्कुल, लाइक भाई कप्तान चूँकि हमारे मुरुड के दामाद भी है, शकील भाई कादरी इनके बहनों ही है, और समीर पठान वगैरह काफ़ी मिस करते इस टूर्नामेंट को. मैसेज कर रहे कि हम आज वहाँ पर नहीं पहुँच रहे, लेकिन हर साल आने वाले शख्सियत है दोस्तों. मैंने जिसके बारे में जिक्र किया, मुरुड से काफ़ी लोग आते थे इस टूर्नामेंट को देखने के लिए. हाँ, यहाँ पर अच्छा स्ट्रोक खेला है, लेकिन देखना क्या 1 रन मिलेगा या 4 रन आएंगे. यहाँ पर अच्छी फील्डिंग और दूसरे की मांग यहाँ पर खतरनाक साबित होगी. यस, बल्लेबाज को फिर से एक मरतबा बैक टू द पवेलियन लौटना होगा रनआउट की सूरत में. 1 ही रन मिलेगा. 28 रन. अब जीत के लिए 4 गेंदे और 20 रनों की आवश्यकता. 4 गेंदे 20 रन. अब आपको छक्के लगाने होंगे, छक्के छुड़ाने होंगे, तब यह मुकाबला जीत सकते हो.
वरना नो डाउट दोस्तों इस मुकाबले पर एक मजबूत बढ़त बनाए रखी है जय हनुमान बागडांडा की टीम ने और इस वक्त स्थिति मजबूत है। आई एकवीरा की अगर बात की जाए तो जिस तरह से मुट्ठी से रेत फिसलती है उसी तरह से यह मुकाबला आई एकवीरा के हाथों से छूटता हुआ नजर आ रहा है दोस्तों। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। नोबडी कांट से इन क्रिकेट व्हाट हैपन नेक्स्ट, क्या होगा दोस्तों कुछ नहीं कहा जा सकता। तत्पूर्वी याच दरम्यान आपण पाहतोय मित्रांनो आमचे सन्माननीय मित्र रविशेठ ठाकूर यांचा सुद्धा आगमन झालेलं आहे। नक्कीच त्यांचा सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो। अच्छी गेंद देखिए बिल्कुल बल्ले के ऊपरी हिस्से में लगी, डिक्लेयर जोन में गई, घोषित क्षेत्र में गई, 1 रन मिलता हुआ। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन, 19 रनों की मजीद दरकार है और कंपलसरी चेस इस प्रतियोगिता का नियम है। 3 बिग हिट करना होगे। क्या ये पॉसिबल है? नहीं, यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी हो रही है इस वक्त गेंदबाज भरत पाटिल की। क्या बात है, अगर देखा जाए तो इस टीम में सभी पाटिल है। एक विनायक मोकल अब तक जो 4 गेंदबाजों का यहाँ पर इस्तेमाल किया, साहिल पाटिल, अनिकेत पाटिल और फिर अभी हम देख रहे हैं कि भरत पाटिल, विनायक मोकल, साहिल पाटिल ने 2 ओवर फेंके, बहुत ही शानदार गेंदबाजी की। पहली ओवर में केवल 5 रन खर्च किए थे साहिल ने। फिर से एक मरतबा अच्छी गेंद और दोस्तों ये मुकाबला बिल्कुल अब जय हनुमान बागडांडा टीम ने जीत लिया ऐसा कहे तो कोई हर्ज नहीं होगा, क्योंकि आखिरी केवल गेंद आना बाकी है और जीत के लिए अभी भी 18 रनों की जरूरत है। 2 गेंदों में 18 रन तो बनते हुए हमने देखे दोस्तों। नो बॉल फेंकी थी जब गेंदबाज ने, इस बीच बिल्कुल यहाँ पर गलती की है गेंदबाज ने, वाइड आई है, लेकिन इस गलती का नतीजे पर कोई असर पड़ने वाला है नहीं, क्योंकि 1 गेंद मिलेगी और जीत के लिए 17 रनों की जरूरत। 1 गेंद 17 रन। हाँ, फिर से एक मरतबा यहाँ पर अच्छी गेंद, फॉलो थ्रो में गेंद को रोका और इस तरह से ये मुकाबला जीत लिया है जय हनुमान बागडांडा की टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशन और हार्ड लक कहूंगा दोस्तों मैं आई एकवीरा वर्सोली की टीम को। तर जय हनुमान बागडांडा संघ याने मात्र आपण पाहिला चांगली फलंदाजी आणि चांगल्याच गोलंदाजीच्या जोरावर हा सामना खरं तर जिंकला। या संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि त्याचबरोबर राकेश जैन पुरस्कृत आई एकवीरा थळ वर्सोली या संघाला पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया। काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं।